Good morning, dear aspirant. This is your math mentor Mayur Deshmukh, and very warm welcome to my YouTube channel Phonics Question Classes. Today, we will discuss about what is a matrix. Okay, in the 12th standard, you well known that about what is a matrix and what is the difference between determinant. Okay, so in 11 and 12th standard, you have also the portion of matrix. So we discuss about what is the basic of matrix, how many types of matrix. Just listen me, watch all the video till the end, then you can understand very easily. So everyone is not catchable my English, so I will continue my session in Marathi also. Okay, so आपण आज बघणार विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स म्हणजे काय. चला बघूया मॅट्रिक्स म्हणजे काय. एक लक्षात ठेवा, जर सिंगल असेल तर त्याला म्हणायचं मॅट्रिक्स आणि एकापेक्षा जास्त असतील त्याला म्हणायचं मॅट्रायसेस. त्याच्या अगोदर थोडंसं बेसिक पहा. मी म्हणलं ए डिटर्मिनंट. बघा, ए डिटर्मिनंट म्हणजेच काय असतं, या प्रकारे व्हर्टिकल लाईन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले असतात. ओके, 10वी मध्ये अशा प्रकारचा पोर्शन आहे, तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करा म्हणून आहे. पण 11th आणि 12th म्हणजे 11वी आणि 12वी सायन्सला तुम्हाला मॅट्रिक्स आणि मॅट्रायसिस हा चॅप्टर आहे. बघा, हा काय व्हर्टिकल ब्रॅकेटमध्ये काय ए, हा आहे डिटर्मिनंट. मग हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो, पण याला जर मी अशा प्रकारे जर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं तर हा झाला तुमचा मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपण सॉल्व्ह करू शकत नाही. फक्त फरक लक्षात घ्या, डिटर्मिनंटला सॉल्व्ह करू शकतो, मॅट्रिक्सला सॉल्व्ह करू शकत नाही. बेसिक काय लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लक्षात घ्या. आता हे झालं तुमचं व्हर्टिकल. कोणत्या झाल्या? व्हर्टिकल लाईन. ह्या झाल्या हॉरिझॉन्टल लाईन. मग ज्या पण हॉरिझॉन्टल लाईन असतील म्हणजे हा 3 आणि 4 ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. बघा, या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये जे पण असतील त्याला म्हणायचं रो. काय म्हणायचं? रो. आणि लक्षात घ्या, जे हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असतील म्हणजे या प्रकारे, तर याला म्हणायचं कॉलम. काय म्हणायचं? कॉलम. त्याच प्रकारे लक्षात घेऊ आपण, तेच एक्झाम्पल घेऊ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3, 2, 4 आणि मध्ये. मग 11 आणि 12 स्टँडर्डला याला अशा प्रकारे म्हणलेलं आहे की बघा, हा काय झाला तुमचा रो फर्स्ट, हा काय झाला रो फर्स्ट, हा काय झाला रो सेकंड म्हणजे 2 नंबरचा रो. त्यानंतर हा झाला C1 म्हणजे कॉलम फर्स्ट आणि हा झाला कॉलम सेकंड. कॉलम सेकंड. एवढं बेसिक आहे, एवढं बेसिक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघणार की मॅट्रायसेसचे टाईप कोणते कोणते येतात. टाईप कशासाठी, आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे 11-12 मध्ये, एखादं एक्झाम्पल दिलं की सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये फॉर्म करा ऍडजॉइंट मेथडनं, ऍडजॉइंट मॅट्रिक्स. तर आपल्याला समजलं पाहिजे युनिट मॅट्रिक्स काय, ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय, सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक्स मॅट्रिक्स काय, याचं बेसिक माहित पाहिजे. तर आपण बघणार टाइप्स ऑफ मॅट्रिक कशा पद्धतीनं फॉर्म केलेले आहेत. आपण बघणार टाइप्स ऑफ मॅट्रिक म्हणजे मॅट्रिकचे प्रकार कोणते कोणते. तर त्यामध्ये लक्षात ठेवा, हे बघा, हे आपले टाइप्स. आता यामध्ये जो पहिला टाइप्स येतो तो येतो रो मॅट्रिक्स. मग लक्षात कशा पद्धतीनं ठेवायचं की या रो मॅट्रिक्स मध्ये जे पण एलिमेंट येतील, या रो मॅट्रिक्स मध्ये जे पण एलिमेंट्स येतील ते फक्त रोच असतील. यामध्ये कॉलमचा कोणताच प्रकार येणार नाही. म्हणजे मी जर म्हणलं 1, काय झाला? हा काय झाला? रो झाला. मी जर म्हणलं 1, 2, 1 आणि 2, हा पण काय झाला? हा बघा हॉरिझॉन्टल काय झाला? रोज झाला. आणि मी जर हा एक एक्झाम्पल अजून घेतलं 1, 2, 3, मला सांगा यामध्ये कोणता कॉलम आला का? ओके, हा काय झाला? रो. मग याचे ऑर्डर फॉर्मॅट करायचे. बघा, ऑर्डर कशा पद्धतीनं काढायची ते सांगतो मी तुम्हाला. ऑर्डर कशा पद्धतीनं काढायची, कोणत्या पण मॅट्रिक्सची ऑर्डर ही कशा पद्धतीनं काढायची लक्षात घ्या. ऑर्डर काढताना लक्षात ठेवायचं की सगळ्यात अगोदर घ्यायचे नंबर ऑफ रोज, म्हणजे रो किती आहेत, नंबर ऑफ रोज किती आहेत आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं नंबर ऑफ कॉलम, म्हणजे हे झाली तुमची ऑर्डर. या प्रकारे तुमची ऑर्डर असते. म्हणजेच काय होणार, आता जर मी एक एक्झाम्पल घेतलं, हे जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. मी जर म्हणलं हा एक मॅट्रिक्स आहे, यामध्ये 3 एलिमेंट आहे, 4 आहे, 2 आहे, 6 आहे, 1 आणि 3. मग हे प्लस मायनस कसे पण एलिमेंट्स असू शकतात, जसं की आपण इथं प्लस मायनस घेतला. लक्षात ठेवायचं ऑर्डर काय, रो किती येतं बघा, हा एक रो आहे रो 1, हा एक आहे रो 2. आता कॉलम किती येतं? C1, C2, C3. म्हणजे हा कॉलम फर्स्ट, याला असं म्हणू शकतो कॉलम सेकंड आणि कॉलम 3. पण याची जर ऑर्डर डिटरमाइन करायची असेल, ऑर्डर जर फाइंड आउट करायची असेल, तर याची ऑर्डर आपण रिप्रेझेंट कशा पद्धतीनं करू शकतो की नंबर ऑफ रोज. मला सांगा नंबर ऑफ रोज किती येतं? 2. म्हणजे इथं ऑर्डर किती येतील? 2. आणि कॉलम किती येतं? 3. तर मग याची ऑर्डर काय होईल? 2/3. ऑर्डर या पद्धतीनं काय करायचं, रिप्रेझेंट करतो आपण ऑर्डर 2/3. याच पद्धतीनं ऑर्डर रिप्रेझेंट करायची. हा झाला आपला रो मॅट्रिक्स. सेकंड येतो आपला कॉलम मॅट्रिक्स.
कॉलम मॅट्रिक्स मध्ये नेमकं असतं काय? कॉलम मॅट्रिक्स मध्ये असणार सगळे कॉलम, यामध्ये रोचा कोणताच प्रकारचा काय नसणार, हात नसणार. मराठीत आपला हा झाला 1, मी सिंगल घेतला, हा काय झाला, कॉलम मॅट्रिक्स झाला. या प्रकारे जर मी घेतलं 1 2, हा पण कॉलम मॅट्रिक्स झाला. या प्रकारे जर मी घेतलं 1 2 3, हा पण काय झाला, कॉलम मॅट्रिक्स झाला. मग याची जर समजा आपल्याला काय करायचं, ऑर्डर फाइंड आउट करायची, तर ऑर्डर फाइंड आउट करू. मला सांगा किती रो येतं, रो किती येतं, 1. कॉलम बघा C1 C2 C3, म्हणजे याची ऑर्डर काय झाली 1/3. आता याची ऑर्डर काय झाली, 1च रो आणि 1च कॉलम. यामध्ये बघा रो किती येतं, एकच रो आहे, पण कॉलम किती येतं, C1 C2, ही झाली याची ऑर्डर. आता बघा, आता मला सांगा किती रो येतं, एकच रो, कॉलम पण इथं किती, एक. सिंगल म्हणजे एक रो एक कॉलम. यामध्ये लक्षात जर ठेवलं तर रो किती झाले आपल्याकडं, 2 रो झाले, पण कॉलम किती झाला, सिंगल. बघा हे 2 रो, 1 रो सेकंड रो, पण कॉलम किती झाला, सिंगल कॉलम झाला. याची जर ऑर्डर फाइंड आउट करायची असेल तर रो किती झाली, 1 2 3, पण कॉलम एकच म्हणजे 3/1. या प्रकारे याची ऑर्डर फाइंड आउट करायची. नेक्स्ट जो टाइप आहे आपला तो आहे झिरो मॅट्रिक्स. लक्षात ठेवायचं, जेव्हा पण झिरो मॅट्रिक्स येणार त्यामधले सर्व टोटल जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट हे झिरो असणार. म्हणजे यामध्ये या एलिमेंटची व्हॅल्यू 1 2 3 4 मायनस काहीच नसणार. त्यामधले जे सगळे एलिमेंट्स आहेत हे झिरो असणार. जसं की या प्रकारे बघा, ऑर्डर काय झाली 2/2, एलिमेंट्स काय झाले पूर्ण टोटल झिरो. याला आपण 3/3 मध्ये पण डिनोट करू शकतो किंवा 1/1 मध्ये पण डिनोट करू शकतो. 1/1 ची ऑर्डर या प्रकारे असणार, 3/3 ची ऑर्डर 0 0 0 0 0 0, आणि याच प्रकारे 0 0 0, म्हणजे त्याचीच ऑर्डर काय असणार 3/3. या प्रकारे आपण झिरो मॅट्रिक्स काय करतो, रिप्रेझेंट करतो. झिरो मॅट्रिक्सचं लक्षात ठेवायचं. आता इंग्लिश मध्ये सांगतो, अ मॅट्रिक्स विच हॅज ओनली element but in the form of row, those matrices are called as a row matrix. A matrix in which all the elements are in the form of column, these matrices are called as a column matrix. In the zero matrix all the elements are zero, or we can simply say that if all the elements are zero then this matrix is called as a zero matrix. आता नंतर बघू स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं. आपण बघायलो स्क्वेअर मॅट्रिक्स, तर स्क्वेअर मॅट्रिक्स मी अगोदर तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही तसं सांगा. एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल तर नंबर ऑफ रो विच आर इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. लक्षात क्लिक लागलं पाहिजे. याच्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे असे मॅट्रिक्स की त्यामध्ये जी ऑर्डर आहे ही ऑर्डर सेम असली पाहिजे. ऑर्डर काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणजेच काय, म्हणजेच नंबर ऑफ रो विच आर इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम, देन दोज मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असतात, नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम सारखे असतात, अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, स्क्वेअर मॅट्रिक्स. त्यानंतर बघू आपण डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय बघा, चला एक्झाम्पल म्हणून सॉल्व सांगतो तुम्हाला. डायगोनल मॅट्रिक्स बघा. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, हे बघा हा काय मॅट्रिक्स, याची काय 3/3, एक 2/2 चा आपण घेऊ. 2/2 चा मी म्हणलं 4 -6 0 आणि 0, याची ऑर्डर किती झाली 2/2, म्हणजे 2 रो 2 कॉलम. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या बाळो, हा जो आहे हा डायगोनल पार्ट आहे. कोणता पार्ट आहे, डायगोनल. मग डायगोनलच्या जर व्हॅल्यू लक्षात ठेवायचं, डायगोनलला काय असणार, व्हॅल्यूज असणार. पण डायगोनलला काय असणार, व्हॅल्यूज असणार. पण बोथ साईडला काय असणार, नॉन डायगोनल जे आहे ते काय असणार, झिरो. म्हणून त्याला काय म्हणतात, डायगोनल मॅट्रिक्स. लक्षात ठेवायचं, जे डायगोनल एलिमेंट्स आहेत हे काय असतात, नॉन झिरो, म्हणजे जे झिरो नसणार त्याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. आणि नॉन डायगोनल एलिमेंट कसे असणार, झिरो, म्हणजे ते 3/2 असू शकतात, 2/2 असू शकतात. लक्षात ठेवायचं. यानंतर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स.
लक्षात ठेवा. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मराठीत लक्ष. अप्पर म्हणजे वरी वरी वरी. अप्पर आपण म्हणतो अप्पर वरी. म्हणजे लक्षात ठेवायचं जे डायगोनल आहेत, डायगोनल कोणते आहेत? 3, 4, 5. या डायगोनलच्या अप्पर साईडला, या डायगोनलच्या अप्पर साईडला काय असणार? हे जे एलिमेंट आहेत हे काय असणार? व्हॅल्यूज असणार, नॉन झिरो असणार. कशा असणार? नॉन झिरो. पण डायगोनलच्या खालच्या साईडला काय असणार? झिरो एलिमेंट असणार. लक्षात ठेवायचं. जर डायगोनलच्या वरच्या साईडला जर एलिमेंट नॉन झिरो असतील तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, आणि याचंच अपोजिट जर केलं तर यालाच म्हणायचं लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रँग्युलर म्हणजे काय? हा बघा, हा आपण अप्पर ट्रँग्युलरला व्हॅल्यू घेतल्या, काय घेतल्या? नॉन झिरो एलिमेंट घेतले. मग लोअर म्हणजेच काय? लोअर साईडला नॉन झिरो एलिमेंट असणार. म्हणजेच किती असणार? असे इकडे बघा, आता हे 3, 4 आणि 5 म्हणजे अप्पर साईडला काय असणार? व्हॅल्यूज असणार 0. पण लोअर साईडला काय असणार? नॉन झिरो एलिमेंट. म्हणजे इथं -2 पण असू शकते, 3 असू शकते आणि 4 असू शकते. हा ऑर्डर झाला 3/2 चा आहे. 2/2 मध्ये पण त्याला डिनोट करू शकतो, 1/1 मध्ये पण त्याला डिनोट करू शकतो. हा झाला लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, हा झाला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, आणि हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. लक्षात घ्यायचा. इंग्लिशमध्ये सांगतो. अ मॅट्रिक्स विच हॅज अ डायगोनल, अ मॅट्रिक्स विच हॅज अ डायगोनल इज इन द नॉन झिरो फॉर्म and upper and lower elements are non-zero, then this matrix is called as diagonal matrix. What is upper triangular matrix? In the upper triangular matrix, if in the upper triangular matrix those parts which are the upper of diagonal which has a non-zero element, it is called as upper triangular matrix, and just opposite of that upper triangular matrix is called as a lower triangular matrix. If you understand the concept, then you can easily write down in your way. It doesn't matter that you learn this definition as is on the book. You can write down if you understand the concept. आपण आता याच्यानंतरचे बघू कोणते कोणते टाइप्स होतात. ओके, आपण बघू स्केलर मॅट्रिक्स काय असते. लक्षात ठेवा, स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय. आता स्केलर मॅट्रिक्स हा जो आहे हा पार्टच आहे डायगोनल मॅट्रिक्सचा. डायगोनल मॅट्रिक्सचा पार्ट कसा बघा, इथं 4 4 4 0 0 0 0 0 0. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, की स्केलर मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स की त्याच्या डायगोनलला सगळ्या व्हॅल्यू ह्या सेम असतात. डायगोनलच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या काय असतात? सेम असतात. आणि डायगोनलचे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत हे काय असतात? 0. जर नॉन डायगोनल एलिमेंट 0 and diagonal elements are same, then this matrix is called as a scalar matrix. मराठीत आणि इंग्लिशमध्ये. आता मराठीत लक्षात ठेवा की डायगोनलचे जे एलिमेंट्स आहेत हे सेम, पण नॉन डायगोनल एलिमेंट 0, यालाच काय म्हणतात? स्केलर मॅट्रिक्स. आता युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स बघू कशा पद्धतीने होते. आता युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा पण डायगोनल मॅट्रिक्सचाच पार्ट आहे. लक्षात घ्या, परत डायगोनल मॅट्रिक्सचाच पार्ट आहे. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे डायगोनल एलिमेंट आहेत हे 1च असणार. डायगोनल एलिमेंट काय असणार? 1च असणार. पण नॉन डायगोनल 0. हा कशाचा पार्ट आहे? युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. यानंतर बघू आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असते. आता सिमेट्रिक मॅट्रिक म्हणजे काय, चला लक्षात घ्या. सिमेट्रिक मॅट्रिक्स कसं असते. इथं कन्फ्युजन होते स्टुडंटला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सिमेट्रिक मॅट्रिक्स समजून घ्यायचं असतं व्यवस्थित लक्षात द्या. तुम्हाला आरसा माहिती आहे का? आरसा मिरर, आरशात जे प्रतिबिंब दिसतं ना तेच डायगोनलच्या या साईडला दिसणार. त्यालाच म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक. म्हणजे हे 8 कुठं दिसतील? इथं दिसतील. हा -3 कुठं जाईल? इथं जाईल. आणि हा 6 कुठं जाईल? इथं जाईल. म्हणजे लक्षात ठेवायचं की जे जस्ट अपोजिट म्हणजे मिरर इमेज म्हणजेच काय असते? सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता याच्यानंतर ज्याचाच अपोजिट असते स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक कशा पद्धतीने असतो लक्षात घ्या.
स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये मिरर इमेजेस दाखवणार, पण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या निगेटिव्ह दाखवणार. कशा दाखवणार? निगेटिव्ह. जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. हा इथं -4 आहे, इथं काय दाखवणार? 4. आता हा 1 आहे, हा 1 कुठे जाईल? इथे जाईल. पण हा कसा आहे? प्लस, म्हणजे हा कसा होईल? मायनस. हा काय आहे? -6. इथे काय येईल? 6. म्हणजे लक्षात ठेवायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये जे एलिमेंट आहेत हे मिरर इमेजमध्येच, पण निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, त्यालाच म्हणतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता आपण बघू मॅट्रिक्सवरती कोणते कोणते परफॉर्म होतात ऑपरेशन सिमेट. आता बघू आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कशा पद्धतीने होते. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक करायचंय मला. बघा, मी जर एक एक्झाम्पल घेतलं, ए विच इज इक्वल्स टू 3 4 5 6. आता याचं ट्रान्सपोज कशा पद्धतीने होणार तर लक्षात घ्यायचं, जे रो आहेत ते कॉलम होणार आणि जे कॉलम आहेत तेच रोज होणार. म्हणजे याचं ट्रान्सपोज जर करायचं म्हणलं, मी म्हणलं ए ट्रान्सपोज विच इज इक्वल्स टू व्हॉट. आता बघा, फर्स्ट रो मध्ये कोण कोण आहे? 3 आणि 5 हे कॉलम मध्ये येतील, म्हणजे हे 3 आणि हे 5. सेकंड मध्ये कोण येतं? सेकंड रो मध्ये 4 आणि 6, तर हे 4 आणि 6. तर या पद्धतीनं काय होतं? ट्रान्सपोज होते. या पद्धतीनं काय होते? तर ट्रान्सपोज होते मॅट्रिक्सचा. आता डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स कशा पद्धतीनं काढायचा आणि सिंग्युलर मॅट्रिक्स काय असते आपण ते बघणार. आता बघू आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आता मला जर एक एक्झाम्पल घेतलं मी, ए विच इज इक्वल्स टू 6 4 3 2. आता जर मला याचं काय करायचं असेल, याचं काय काढायचं, मला डिटर्मिनंट काढायचं. तर मी काय करणार, याला डिटर्मिनंट मध्ये घेणार, ए डिटर्मिनंट विच इज इक्वल्स टू. आता हे काय टाकणार? व्हर्टिकल ब्रॅकेट मध्ये टाकणार. इथे किती येतं एलिमेंट? कोणते कोणते येतं? 6. इथं किती येतं? 3. इथं किती येतं? 4. इथं किती येतं? 2. मग डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जातो. डिटर्मिनंट मध्ये या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दोघांचं सबट्रॅक्शन, म्हणजे 6 2 जा इथं होतील 12, सबट्रॅक्टेड 4 3 जा 12. या प्रकारे ए डिटर्मिनंट किती येईल तुमचा? 0. या पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. आता अजून एक बघा, आता इंग्लिशमध्ये लक्षात घ्या. कुठून? इथून सिमेट्रिक मॅट्रिक. सिमेट्रिक मॅट्रिक मध्ये होणार काय पहिले मराठीत लक्षात घ्या. बघा, हे जे आहेत मिरर इमेज काय होणार? मिरर इमेज दाखवणार, म्हणजे 8 इथं, हे -3 इथे आणि हे 6 इथे. स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय होणार? मिरर इमेजेस दाखवणार, पण पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होणार. म्हणजे इथं 4 कसे होते? निगेटिव्ह. इथं किती आले? 4, म्हणजे पॉझिटिव्हचे आले. इथं 1 होता, प्लस होता. कोणता होता? प्लस. पण इथं काय आला? निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह होता तर निगेटिव्ह आला, इथं निगेटिव्ह होता तर पॉझिटिव्ह. या पद्धतीने लक्षात ठेवायचं. जर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक करायचं असेल मला, तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक कशा पद्धतीने करणार मी, हा जो रो आहे, हा रो 1 हा काय होणार? कॉलम 1 होणार. आणि हा जो रो सेकंड आहे म्हणजे R2 हा काय होणार? कॉलम सेकंड. डिटर्मिनंट मॅट्रिक्स जर सॉल्व्ह करायचं असेल मला, तर डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो मी, बघा, याला नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये सांगतो तुम्हाला. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स मी जर म्हणलं ए विच इज इक्वल्स टू 6 3 4 2 हे एलिमेंट आहेत. डिटर्मिनंट करायचा, व्हर्टिकल ब्रॅकेट मध्ये आपण डिटर्मिनंटला डिनोट करतो आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो डिटर्मिनंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्या दोघांचं सबट्रॅक्शन. 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले आहात. ओके, आता डिटर्मिनंट किती आला याचा? 0. तर यानंतर आपण बघणार सिंग्युलर मॅट्रिक्स काय असते. ओके, आता बघू आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. हा आहे 11th मध्ये सगळ्यात शेवटचा टाईप आहे मॅट्रिक्सचा. सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात बघू. एक एक्झाम्पल जर मी घेतलं की ए विच इज इक्वल्स टू इन स्क्वेअर ब्रॅकेट 3, याचे एलिमेंट घेतले मी 3 4 आणि हा घेतला 3 आणि 4. तर याच्यामध्ये जर मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स कशा पद्धतीने ओळखायचं ते लक्षात घ्या. याला दोघांना मायनस घेतो मी. मग याचाच काय करायचं? डिटर्मिनंट पद्धतीनं सॉल्व्ह करायचं, म्हणजे याचा पण डिटर्मिनंट काढायचा. मग मी याचा काय काढणार? डिटर्मिनंट काढायसाठी काय करणार मी, याला व्हर्टिकल ब्रॅकेटमध्ये टाकणार. याला जर व्हर्टिकल ब्रॅकेट टाकलं, याला पण व्हर्टिकल ब्रॅकेटमध्ये टाका, म्हणजे -3 -4 हा झाला 3 आणि हा झाला 4. आता डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा? या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्टेड मध्ये या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट सॉल्व्ह करू आपण. हा आहे -3 मल्टिप्लाय बाय 4. याचंच काय करणार आपण? सबट्रॅक्शन. कोणासोबत? -4 आणि 3. म्हणजे हा -4 मल्टिप्लाय बाय हा 3. याच्यामध्ये सॉल्व्ह करून घ्या. -3 प्लस -3 इंटू -3 इंटू 4 किती येणार? -12 -4 इंटू 3 हा पण काय येणार? -12. याला जर मी सॉल्व्ह केलं तर हा येणार -12 मायनस काय होणार इथे? प्लस, आणि हा होणार 12. आता जर एलिमेंट सेम असतील, जर व्हॅल्यू सेम असतील आणि चिन्ह म्हणजे जे सिम्बॉल आहेत हे प्लस आणि मायनस असतील, तर याचा आन्सर 0 येते.
बेसिक आहे. ओके, लक्षात ठेवायचं सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स की त्याचा डिटर्मिनंट हा कधी पण 0 असतो. काय असतं लक्षात ठेवायचं. सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं की ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 असतो अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आपण बघणार कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट केल्या जातं ते आपण बघणार. ओके, बघा ऍक्च्युली जो मॅट्रिक्स आहे कशा पद्धतीने